आळंदीहून पंढरपूरला निघणारी मानाची वारी जिथं प्रस्थान होणार होत, पण वारी निघणे आधीच आळंदीत झाला मोठा चमत्कार। वारी निघण्याच्या अगोदर अद्भुत चमत्कार आळंदी येथे घडलेला आहे। हा असा चमत्कार आहे की जो 300 वर्षात कधीच घडला नव्हता। त्यामुळे आता लाखो लोक आळंदीच्या दिशेने येत आहेत। काल जगद्गुरु तुकोबारायांच्या तिथून वारीचे प्रस्थान झालो। आज आळंदीतून निघणार होतो, पण त्याआधीच इतिहासात कधीच घडला नाही असा मोठा चमत्कार या वारीमध्ये घडलाय। या चमत्काराचा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झालाय, जे पाहण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले। ही बातमी किंवा आता स्थानिक राहतलेले नाही, करोडो भावी आळंदीच्या दिशेने धावत आहेत। खुद्द राज्याचे मुख्यमंत्री यांनी आश्चर्य व्यक्त केले। या चमत्काराचे व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाले। कदाचित हा चमत्कार तुमच्या कानापर्यंत पोहोचला असेल, पण हा चमत्कार कसा झाला, काय घडलं, याच्यामध्ये का वारकरी पळू लागले, हा चमत्कार कशा पद्धतीने घडला, यामागे काय माहिती समोर आली आहेत, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा। दरवर्षी नागपूरच्या संख्येने आळंदीकडे पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी लाखोच्या संख्येने भाविक घाव घेतात। विठुरायाच्या भेटीच्या आशेने, विठुरायाच्या भेटीसाठी कोणती सोय न पाहता, कोणतीही जाण्या येण्याची, पोहून वारा पावसाची कुठली काळजी न करता आळंदी ते पंढरपूरसाठी वारीतून ही लोक जात असतात। काही लोक देशातून विदेशातून देखील भाविक येतात, परंतु लाखेच्या संख्येने येणारे भाविक आज करोडोच्या संख्येने आळंदीमध्ये पोहोचत आहेत, कारण की आळंदीमध्ये अद्भुत चमत्कार झालाय। आज आळंदी येथे घडलेला माऊलीचं प्रस्थान आज होणार होतं। काल जगद्गुरु तुकोबारायांच्या तिथून प्रस्थान झालं, परंतु आज माऊलीचं प्रस्थान होणार। प्रस्थान होणे अगोदर आळंदीमध्ये अद्भुत चमत्कार घडलेला आहे। तो चमत्कार पाहण्यासाठी तुफान व्हिडिओ व्हायरल झाला। तो व्हिडिओ देखील आपण पाहणार आहोत। चमत्कार कसा घडला तो तुमच्या कानापर्यंत पोहोचला देखील असेल, परंतु ज्यांना या चमत्कार विषयी माहिती झाली नाही त्यांनी व्हिडिओमध्ये तो चमत्कार पहा। अगदी तुम्ही देखील उत्सुक आळंदीला झालेला तो चमत्कार होतो। तुम्ही पाहिला तर तुमच्या डोळ्यातून पाणी येईल, आश्चर्याचा झटका बसेल। या चमत्काराची इतिहासात नोंद होईल असा तो चमत्कार आहे। माऊलींनी साक्षात आज दाखवून दिलाय। चमत्कार घडण्यामागे प्राथमिक माहिती काय समोर आली, चमत्कार माऊलींनी का घडवला, हा प्रसार होणा अगोदरच चमत्कार का घडला, वारी निघायची होती, निघायच्या आधीच हा चमत्कार का घडला, वारकरी पळून लागले, ज्याची जगातील इतिहासामध्ये नोंद होईल असा चमत्कार घडला। लाखो संख्येने, करोडोच्या संख्येने लोक आळंदीच्या दिशेने जात आहे। तो चमत्कार पाहण्यासाठी काय तो चमत्कार घडला तो आपण पाहूयात। अगदी तुम्हाला देखील तुमचे डोळे पाणवतील चमत्कार पाहून, कारण आपण जर पाहिलं तर लाखोच्या संख्येने जे भाविक येतात आनंद घेण्यासाठी, आपल्या संसारावरती, कामकाजावरती, शेतातल्या कामावरती सर्व काही सोडून तुळशीपुत्र ठेवून माऊलीमध्ये विलीन होण्यासाठी, विठुरायांच्या चरणी विलीन होण्यासाठी आळंदीला आषाढी वारीला जातात। परंतु आज जो चमत्कार घडला तो आश्चर्यचकित करणार आहे आणि अद्भुत चमत्कार तो घडला। लाखोच्या संख्येने लोक जाणारे, ऊन पाऊस न पाहता, जेवणाची सोय न पाहता, राहण्याची सोय न पाहता लाखोच्या संख्येने लोक वारीसाठी जातात। भावी भक्तांसाठी आळंदीसाठी जी आहे ही वारी फार महत्वाची आहे। महाराष्ट्रातील जास्तीत जास्त संख्या या आषाढी वारीसाठी असते। मराठवाड्यातील त्यावरून अधिक लोक त्या ठिकाणी आळंदीत येतात। पण चमत्कार असा घडला की आज माऊलीच्या वारीचे प्रस्थान व्हायचं होतं। माऊलीच्या मंदिरामध्ये सर्व भाविक जमा झाले। भाविक जमा झाले असता तिथे टाळ गजराचा, मृदुंगाचा नाद घुमत होता। त्या गजरामध्ये माऊली, माऊली ज्ञानोबा, माऊली तुकाराम असा गजर सुरू होता। आणि त्याच वेळेस माऊलीच्या मंदिरातील पादुका, त्या पादुका उचलताना त्यावेळेस पालखी रथामध्ये ठेवतात, त्यावेळी भाविक भक्त माऊलीच्या पादुका या पालखीच्या रथामध्ये ठेवतात आणि प्रस्थान करण्यासाठी तयार होतात। त्याच वेळेस बाहुली, त्या मंदिराचा वरचा जो कळस आहे तो कळला। जेवढा भावी भक्तांनी पाहिला त्या भाविक भक्तांचे हृदय कळवळून आलो। सर्व काही संसारातील सुखदुःखांचा विसर पडला। माऊलीच्या चरणी सर्व भावी फक्त आम्हाला आता कशाची आशाने, ज्यांनी ज्यांनी कलश जुरत असल्याने पाहिला त्याची परवानगी माऊलीने केली दिली। हा चमत्कार पाहण्याची जी परवानगी आहे ती स्वतः माऊलीनी त्यांना दिली। आता तुम्ही पंढरीच्या वारीकडे, विठुरायाच्या भेटीकडे प्रस्थान आता सुखरूप करा। तुम्हाला वाटेवरती कसली अडचण येणार नाही आणि कोणती टंचाई वाचता नाही। सर्व काही संकट येतील तर मी सावरासाठी मी तुमच्या सोबतच आहे। आता तुम्ही आनंदाने आनंदीकडे, आळंदी पंढरपूरकडे प्रस्थान करा, मी तुमच्या सोबत आहे असं म्हणून कळस डुलला। तो कळट डुललेला संपूर्ण भारत देशाने, महाराष्ट्र जगाने पाहिला। संपूर्ण मायसे भक्तांनी टाळ गजराच्या, मृदुंगाच्या नादामध्ये संपूर्ण आळंदी ही दुमदुमली।
चमत्कार संपूर्ण दृष्टीने इतिहासात नोंद होईल असा हा चमत्कार दरवर्षी आळंदीमध्ये घडत असतो. तर सर्व भाविक भक्तांनी पाहिला, ज्याने कोणी पाहिला नसेल तो देखील आज न्यूज रिपायमध्ये सोशल मीडियामध्ये देखील तो कळस डुलत आहे. हा व्हिडिओचा लाखो करोडोच्या संख्येने हा व्हिडिओ पाहिला जात आहे. यामध्ये आनंदाची बातमी, आश्चर्य करणारा अद्भुत चमकदार अजून एक असा आहे की एवढे लाखो करोनाच्या संख्येने आषाढी वारीमध्ये भावी भक्त वाटचाल करत असतात. त्या वाटेवरती एकही भावी भक्ती, एकही बावली उपाशी राहत नाही. त्याला पोट भरून अन्न मिळतं, कोणीही उपाशी झोपत नाही. पोट भरून अन्न मिळाल्यास नंतरची पुढची सोय कर म्हटलं तर कोणाच्या बुद्धीमध्ये असा विचार तयार करतात की काहीतरी माऊलींच्या सेवेसाठी योगदान द्यायला पाहिजे. वाटेवरती अनुदान, त्यामध्ये वेतन केलं जातं. माऊली विठू, माऊली कोणीही त्या ठिकाणी जे दानशूर व्यक्ती आहेत त्या भागातले त्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन किंवा इतर जाऊन त्याला सांगतात की तुम्ही अन्नदान करा. हे माऊलीचा चमत्कार. आज 400 ते 500 वर्ष होऊन गेले. हा चमत्कार दरवर्षी पाहिला जातोय. 850 वर्ष माऊलीचे संपूर्ण कालावधी निघून गेला. आज संपूर्ण माऊली जर आपण बघितलं तर वारीमध्ये माऊलींचा जय जय घोष सुरू आहे. जी पहिली वारी सुरू केली होती ती शिवशंकरजींनी पहिली वारी इथून सुरू केली होती. तिथून पुढे प्रथम सुरू झाली आणि त्यानंतर माऊलींची जी वारी आहे, आषाढी वारी जी आळंदीमध्ये सुरू झाली. आता इतके वर्ष होऊन गेले, 4 ते 5 शतक त्याला होऊन गेले, 6 शतक त्यामध्ये होऊन गेले. तर आज करुणाच्या संख्येने भावी आषाढी वारीकडे विठोरायांच्या दर्शनासाठी माऊलीसोबत तुकाराम बाळ सोडवत वाटचाल करताना आपल्याला दिसून येते. आज व्हिडिओमध्ये आज आपण चमत्कार पाहिले ते एकही माऊली नाही, एकही भावी भक्त उपाशी राहत नाही, त्याच्या पायाला काचा देखील टोचू देत नाही. हा माऊलींचा चमत्कार आहे. कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडत नाही. किती वादळ वारा पाऊस उद्या देव त्यांच्या साथीशी काय परत आज आपण पाहिले आपल्या घरी येत नाही तर कुठे आहे तर कुठे नाही. म्हणजे इतकी आपल्या घरात 2-4 माणसं असतात पण तरी ते उपाशी राहतात. बऱ्याच वेळा एखादी भाजी व्यवस्थित होत नाही, कुणाला तरी आवडत नाही किंवा कोणी उपाशी झोपत पण नाही. इतका लाखो करोंचा जनसमुदाय भाविक भक्त कधीच उपाशी राहत नाहीये. काही व्यक्ती उपाशीपोटी झोपत नाही, कोणताही त्रास होत नाही, नैसर्गिक बाध होत नाही. सर्व संकट मायेले सांगून घेतात माऊली भक्तांना. भावी भक्तांना जे आवश्यक आहे ते संपूर्ण काही पुरवतात. हा माऊली चमत्कार, माऊलीचा चमत्कार. एवढा वर्ष झाले, 700 वर्ष होऊन गेले तरी माऊलीचा चमत्कार आहेत. प्रस्थानाच्या वेळेस माऊलीच्या मंदिरावरचा कळस खाल्ल्याशिवाय प्रस्थान होत नाही. त्याच्या आतुल त्यांनी वाट पाहत असतात. ती वाट आज डोळ्याचं पान फिरणा चमत्कार लाखो संख्येने आलेल्या भावी भक्तांनी पाहिला. ज्यामध्ये गळ्यामध्ये माळ नाही ते नास्तिक आहे किंवा जे मांसाहारी आहे ते देखील भावी. फक्त आज आळंदीच्या वाटेने गेले माऊलींचा चमत्कार. त्यांच्यासाठी अद्भुत अनुभूती संपूर्ण राहिलेले जर पाहिलं तर हा चमत्कार. माऊलींची महाराष्ट्रावरची, देशावरती, जगावरी जी सावली, मायेई सावली संपूर्ण जगाने तसेच विदेशातून आलेल्या भावी भक्तांवर हा त्यांचे एक आशीर्वाद आहे, त्यांची कृपादृष्टी आहे. तर त्यामुळेच या चमत्काराची दखल संपूर्ण जगाने घेतलेली आहेत. आयुष्यातील सर्व सुख दुःख कष्ट त्या ठिकाणी विसरून आज प्रत्येक वारकरी पंढरपूरच्या दिशेने जात असतो. तर माऊली त्याला सांभाळून घेत असतात. हा चमत्कार हा एक प्रकारे त्यांच्यासाठी इशारा आहे की मी तुमच्यासाठी आज इथे उभा आहे, तुमच्या बरोबर आहे, हे सांगण्याचं काम त्या ठिकाणी माऊली करत असतात, असं भरपूर वारकऱ्यांचं म्हणणं आहे. म्हणून माऊलीचे जे आळंदीकडून जे प्रस्थान करतात ते त्या ठिकाणी खूप धन्य झालेले आहेत अशा प्रकारचा चमत्कार पाहून. तर आपण सुद्धा त्या ठिकाणी हा चमत्कार अनुभवायला पाहिजे. त्याकरता आपण आळंदीला प्रस्थान होण्याआधी तिथे उपस्थित राहणे गरजेचे आहे, प्रचंड गरजेचे असते. वारकऱ्यांचे जे विशेष जो गजर सुरू असतो त्याचा अनुभव घेणे त्या ठिकाणी गरजेचे आहे. नक्कीच एक वेगळे प्रकारच्या समाधानी प्रचिती तुम्हाला त्यामध्ये येऊ शकतात. आता तुम्ही हा चमत्कार पाहिला आहे का? या दिव्याचा कधी अनुभव घेतलाय का? नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा.